नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर सर आपल्या या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या आगामी होणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला जे पीएमसीसी असेल, कुठलीही एक्झाम असेल, त्या अनुषंगाने आयबीपीएस पॅटर्न आज आपल्याला इंग्लिश या सब्जेक्ट बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर ऍक्च्युली क्वेश्चन म्हणजे इंग्लिश मध्ये प्रश्न कसे असतात लक्षात ठेवा, तो आयडेंटिफाय करण्यासाठी आज एकदम बेसिक तो आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न कसे सोडवायचे, टॅकल कसं करायचं प्रश्न, याच्या अनुषंगाने आज आपण हे सिरीज आपलं जे लेक्चर आपण ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. चला, मग आजच्या लेक्चरचा आपल्या लक्षात पर्पज काय, जे आपली पीएमसी होणारे ज्युनियर इंजिनियर लक्षात ठेवायचं, त्या अनुषंगाने आपला आयबीपीएस पॅटर्न नेमकं काय असतो, प्रश्न कसे विचारले जातात. जसं की आपण मराठीचं लेक्चर पाहिलं होतं, तसंच आज आपल्याला इंग्लिशच्या लेक्चरमध्ये प्रश्न कसे टॅकल करायचे, प्रश्न कसे सोडायचे, लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने आज आपली ही सिरीज चालू आहे. ओके, चला स्टार्ट करूया. आपलं पहिला क्वेश्चन बघा, लक्ष द्या. आता इंग्लिशचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की प्रश्न नेमकं कसे येत असतात इंग्लिशमध्ये, बरोबर का नाही. आता कसं असतं बघा, एक्झाम तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये सॉरी नेमकं आपण कोणती एक्झाम देणार त्या अनुषंगाने प्रश्नांचा पॅटर्न किंवा दर्जा बदलतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे समजा आपण राज्यसेवेचा अभ्यास करतो का, कंबाईनचा करतो का, सरळ सेवा करतो का, आपलं टेक्निकल करतो का, नॉन टेक्निकल करतो, ह्या अनुषंगाने ते आपलं हे असतं, लक्षात ठेवायचं. समजलं. म्हणजे प्रश्नासाठी पण तुम्हाला कसं असतं, इंग्लिश असेल मराठी असेल, पण बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. कधी आयोग कुठलाही प्रश्न विचारू शकतो, पण आता आयबीपीएस असेल तर तुम्हाला जास्त मोस्ट ऑफ दी कसं असतं की ग्रामरपेक्षा आपल्याला हुक्यावर जास्त फोकस करतं. हुक्या म्हणजे काय असतं, अँटोनिम्स असतात, सिनोनिम्स असतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन असतं. ओके, नंतर सेंटेन्सचं रिअरेंजमेंट असतं, पॅराजंबल असतात प्रश्न, हे लक्षात ठेवा. मग ते पॅराजंबल मध्येच काय, तुमचं वाक्याचं रिअरेंजमेंट असतं, वाक्याचं रिअरेंजमेंट असतं, त्याला सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतात. असेही क्वेश्चन आपल्याला बघायचे आहे. ओके, चला स्टार्ट करूया. आवाज चेक करा, व्यवस्थित आहे का सगळं. ओके, काय अडचण असेल तर सांगा. ओके, स्टार्ट करूया. चला बघा, मग पहिला प्रश्न काय होणार बघा. आता इकडे बघा, हे प्रश्न काय विचारले लक्षात घ्या, सिंपल प्रश्न विचारले. ओके, लक्षात घ्या, प्रश्न काय विचारले, हा पहिला प्रश्न हा नाही, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न वेगळा आहे. यस, पहिला प्रश्न आता हा पहिला प्रश्न एक लक्षात ठेवा, हा प्रश्न. यस, एक मिनिट. यस, यस, लक्षात ठेवा, हा प्रश्न बघा, लक्षात घ्या काय विचारले त्यानं बघा, आता लक्षात घ्या. आता हा प्रश्न काय विचारला बघा, अ सेंटेन्स, आता म्हणजे एक वाक्य असं म्हणलं बघा, अ सेंटेन्स हे कळलं पाहिजे तुम्हाला, लक्षात ठेवा. अ सेंटेन्स विच हॅज ओनली वन सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय बघा, आता बेसिक आहे, एस प्लस व्ही प्लस ओ डब्ल्यू, हे लक्षात. आता इंग्लिशचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट की इंग्लिशमध्ये तुम्हाला वाक्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर काय हे कळलं पाहिजे, हाऊ टू मेक अ सेंटेन्स, हाऊ टू मेक अ वर्ड, हे कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे वाक्य कशी बनतात, ऍक्च्युअली वाक्य कसं सोडवतात, उत्तर कसं काढायचं, हे लक्षात आलं पाहिजे. मग मला सांगा, त्यांचं म्हणणं काय, जसं एक वाक्य आहे की ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट. आता प्रेडिकेट म्हणजे काय असतं आणि काय का, आता व्यवस्थित आहे का सगळ्यांनी, हा सब्जेक्ट म्हणजे करता असतो बघा, करता, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि जो भाग बाहेर ओढलेला भाग आहे, ओढलेला भाग आहे, ह्याला म्हणतात प्रेडिकेट, हे लक्षात ठेवायचं. प्रेडिकेट, प्रेडिकेट म्हणजे काय, क्रियापद, हे लक्षात ठेवायचं. आता क्रियापद नीट आहे का, प्रेडिकेट म्हणजे फक्त क्रियापद येतो का नाही, वर्ब येतो का नाही, त्याच्यामध्ये अदर वर्ड पण येतात, लक्षात ठेवा. म्हणजे काय, आता हा झाला वर्ब, हा झाला ओडब्ल्यू, म्हणजे काय, ओडब्ल्यू म्हणजे काय असतं, अदर वर्ड, म्हणजे त्यामध्ये ऑब्जेक्ट येतं, कॉम्प्लिमेंट येतात, ऍडवर्ब येतात, हे लक्षात ठेवायचं. समजते मी काय सांगतो. मग त्यानं काय म्हणलं, वाक्यामध्ये असं एक वाक्य असतं ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतं, एक क्रियापद असतं. अशा वाक्यांना काय म्हणायचं, सिंपल असर्टिव्ह म्हणतात का नाही, कंपाऊंड म्हणतात का नाही, कॉम्प्लेक्स म्हणतात का नाही, ह्याला म्हणतात सिंपल सेंटेन्स. सिंपल म्हणजे काय असतं, त्याला मराठीमध्ये आपण बघा, सिंपल सेंटेन्स मीन्स काय, द गिव्हन सेंटेन्स हॅज ओनली वन फायनाइट वर्ब. लक्षात ठेवा, द गिव्हन सेंटेन्स हॅज ओनली वन फायनाइट वर्ब इज कॉल्ड ॲज अ सिंपल टेन्स किंवा सॉरी सिंपल सेंटेन्स. त्याला आपण म्हणतो ना की मराठीमध्ये केवळ वाक्य. केवळ वाक्य म्हणजे काय असतं बघा, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असतं ना, क्रियापद बघा चेक करा, कर्ते असू शकतात एक किंवा दोन तीन, पण क्रियापद एकच असतं, अशा वाक्यांना सिंपल सेंटेन्स असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. समजला, हा कन्सेप्ट कळला का. मग इथं काय असतं, एक सेंटेन्स म्हणजे एक सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट असतो. प्रेडिकेट मीन्स काय, प्रेडिकेट मध्ये वर्ब पण येतं, पण बाकीचा उरलेला भाग सुद्धा प्रेडिकेट मध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं. कळते, समजते का, पॉईंट्स क्लिअर होते, लक्षात ठेवा. प्रेडिकेट म्हणजे काय बाळांनो, क्रियापद आणि त्यांचा बाहेर राहिलेला भाग, त्याला म्हणायचं प्रेडिकेट. म्हणजे वाक्यांचे दोन भाग पडतात, एक कर्त्याचा भाग आणि एक क्रियापदाचा भाग, त्याला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे म्हणतात. गॉट इट, समजते. यस, पहिला क्वेश्चन कळला का. यस, याचं उत्तर कळलं. आता आता हे सांगतो तुम्हाला, बाकीचं कळलं पाहिजे. आता बाकीचे तुम्हाला स्टेटमेंट आलं पाहिजे. आता ह्याच्यात काय असतं सांगतो तुम्हाला, बघा आता लक्ष द्या. असर्टिव्ह म्हणजे काय असतं बघा, म्हणतात स्टेटमेंट म्हणतात, स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट काय असतं, आता हे स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणतात त्याला. माहितीमध्ये सिंपल येतं, कंपाऊंड येतं, कॉम्प्लेक्स पण येऊ शकतं, असं त्याचं म्हणणं आहे. आता कंपाऊंड म्हणजे काय असतं बघा, लक्ष द्या, विधानार्थी वाक्य मराठीमध्ये लक्ष द्यायचं. आता याला कंपाऊंड म्हणजे काय असतं, ज्या वाक्यामध्ये नीट आहे का
टू फायनाईट वर्ब असतात. टू फायनाईट वर्ब लक्षात ठेवा, लिहून घ्या माहित नसेल तर. टू फायनाईट वर्ब असेल ज्या वाक्यामध्ये 2 क्रियापद असतात आणि एक कोऑर्डिनेट कंजंक्शन असतं. कोऑर्डिनेट कंजंक्शन त्या वाक्यांना कंपाऊंड सेंटेन्स असे म्हणतात. कोऑर्डिनेट कंजंक्शन. एक्झाम्पल सांगा सर. आता एक्झाम्पल बघा, लक्षात ठेवा. एक्झाम्पल बघा. कम अँड टेल मी. टेल मी. बघा मला सांगा हे वाक्य. हे वाक्य मला सांगा आता ह्या वाक्याला म्हणतात बघा, ज्या वाक्यामध्ये 2 बघा 2 फायनाईट वर्ब आणि एक कंजंक्शन असतं. फॅन बॉय म्हणायला, फॅन बॉईज. ओके. कोऑर्डिनेट कंजंक्शन म्हणजे प्रधानत्व सूचक उभ्या नाही, हे लक्षात ठेवा. एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, एकदम आपल्याला इझी लक्षात ठेवायचं. ज्या वाक्यामध्ये 2 फायनाईट वर्ब असतात, 2 मुख्य क्रियापद असतात आणि एक कोऑर्डिनेट कंजंक्शन असतं. आता कोऑर्डिनेट कंजंक्शन म्हणजे काय? प्रधानत्व सूचक. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं? हा पॉईंट लक्षात ठेवा. फॅन बॉईज म्हणायचं याला. फॅन बॉईज एसटी. आता एफ म्हणजे काय? फॉर. ए म्हणजे अँड. एन म्हणजे नॉर. बी म्हणजे बट. ओ म्हणजे ऑर. वाय म्हणजे इट. एस म्हणजे सो आणि टी म्हणजे देअरफॉर. मग ह्याला लक्षात आलं. मग इकडे बघा, कम हा एक वर्ब आहे. यस वर्ब आहे. हा वर्ब आहे. वर्ब आहे. 2 वर्ब आले का नाही? पहिला आणि दुसरा आणि एक फायनाईट वर्ब आला, कंजंक्शन आला, म्हणून ह्या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. लक्षात ठेवायचं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय असतं? ज्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, मेन क्लॉज. ओके. आणि देश दुसरा असतो सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज त्या वाक्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कळलं का लॉजिक? लक्षात आलं का? बघा, मी एका प्रश्नामधून तुम्हाला 4-5 कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. बघा कळतं मी काय सांगतो तुम्हाला. म्हणजे जरी तुमचं उत्तर हे आलं पण बाकीचे काय ऑप्शन आहेत त्याचं तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. ह्याला अभ्यास म्हणतात. ह्याला कन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. बाकीचं उत्तर हे आलं पण बाकीच्या गोष्टी कळल्या पाहिजे ना. सिंपल काय, कंपाऊंड काय, कॉम्प्लेक्स काय, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. गॉट इट? चला स्टार्ट करूया पुन्हा क्वेश्चन. चला. हा आता जसा प्रश्न झाला होता, सिंपल प्रश्न होता. इकडे बघा, सेम तसंच आहे. सिंपल सेंटेन्स काय आहे? हॅज ओनली 1 सब्जेक्ट आणि एक काय प्रेडिकेट असतो. सिंपल लक्षात ठेवा. ओके, लक्षात ठेवायचं. चला, माहिती उत्तर काय? ओनली सी इज करेक्ट. बघा, ओनली सी इज करेक्ट असं त्याचा म्हणजे थोडं कन्सेप्ट होता, लक्षात ठेवा. बाकी काय नाही, प्रश्न तोच आहे. आता हा बघा प्रश्न छान आहे एकदम. प्रश्न सांगा आता. येस. बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. असे प्रश्न असतात, लक्षात ठेवा. मग आता तुम्ही असं म्हणू नका की सर हाच आयबीपीएसला असं नसतं, टीसीएसला असं नसतं. मला लक्षात ठेवा. तुमचा बेसिक रूल म्हणजे बेसिक कन्सेप्ट किती क्लिअर आहेत हे आपल्याला आयोग तपासतो, लक्षात ठेवा. कुणीही घेऊ द्या परीक्षा, तुम्हाला इंग्लिश मधल्या बेसिक गोष्टी माहित आहेत का हे चेक केलं जातं. त्यासाठी तुमचं पार्ट ऑफ स्पीच असेल, सेंटेन्स वर्ब लक्षात, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट असेल, यांच्यावर तुमची कमांड पाहिजे. म्हणजे काय? करता सिंग्युलर तर क्रियापद सिंग्युलर, जर करता प्लुरल तर क्रियापद प्लुरल, असे नियम माहित पाहिजे. ते बघूया. सांगायचं उत्तर काय आता सांगा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. सांगा उत्तर कोणतं बरं? करेक्ट म्हणजे आधी तर कळलं पाहिजे बरं का. त्याने करेक्ट म्हणले का इनकरेक्ट हे कळलं पाहिजे. आता नाही काय हा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, लक्षात आहे. उत्तर काय सांगायचा? येईल सांगता सांगा उत्तर. बघा मी बाजूला सांगतो, तुम्ही उत्तर सांगा. आता हे तर एक नियम आहे बघा, सांगतो, लक्षात आहे सगळ्यांनी इकडं. व्यवस्थित आहे का? आता हा नियम काय असतो सांगतो. बेसिक नियम काय बघा. हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे. आता जर करता सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर क्रियापद सुद्धा काय असतं? सिंग्युलर असतं. हे लक्षात. म्हणजे कसं, ही असेल तरी ते इज ना, इथे दे असेल तरी ते आर ना, हे लक्षात ठेवा. म्हणजे सब्जेक्ट वर्बचा अग्रीमेंट म्हणजे याला करता आणि क्रियापदाचा करार आहे, बॉन्डिंग आहे. तसं आता इकडे बघा, माझा हा नियम झाला तुमचा सिंपल. दुसरा एक नियम काय सांगतो बघा, अपवाद लक्षात ठेवायचा, समजून व्यवस्थित. आता बघा, जर वाक्यामध्ये आयदर ऑर असेल, लक्षात ठेवा, आयदर ऑर, नायदर नॉर, हे लक्षात ठेवायचं, नायदर नॉर असेल. ओके. आणि नॉट ओनली बट ऑल्सो असेल, लक्षात ठेवा हा नियम. बट ऑल्सो असेल तेव्हा वाक्यातला जो करता आहे दुसरा करता आहे, ह्या दुसऱ्यानुसार क्रियापद चालतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जनरली वाक्यामध्ये करता जो छोटा असतो माहिती का, सुरुवातीलाच असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे लक्षात ठेवा, जर समजा दिले वाक्यांना वाक्यातला सब्जेक्ट कुठे असतो, जो सुरुवातीला शब्द असतो तोच करता असतो. फक्त अपवाद काय? हा नियम आहे. जर वाक्यात आयदर ऑर, नायदर नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, त्याच्यानंतर जो करता असतो त्याच्यानुसार क्रियापद वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं काय? आता इकडे बघा प्रश्न. मग आता बघा आयदर ही, आता मला जे संख्या करता सिंग्युलर आहे, यू बघा, आता ऑर आला बघा, ऑर यू. मग आता हा यू कोण आहे? प्लुरल मानला जातो आपण. मग आता आर हा आला, बरोबर आहे का नाही? यू सोबत आर आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. आता ह्याला जो करता ना बाळांनो, क्रियापद जे आहे, हे क्रियापद ही नुसार नाही चाललं, यू नुसार चाललं, हे लक्षात ठेवायचं. बघा मी आयदर ऑर आणि ऑरच्या पुढे जो करता आहे त्याच्यानुसार क्रियापद चालतं, हा नियम आहे, हा बेसिक रूल नियम आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हा माहित नसेल तर आपल्याला किती अभ्यास करा, काही करा, प्रश्न सुटेल का? नाही सुटणार, हे लक्षात ठेवायचं. की कळलं पाहिजे नेमकं प्रश्न कसा होता आणि प्रश्न आपण उत्तर द्यायला काय पाहिजे हे कळलं पाहिजे तुम्हाला. गॉट इट? समजते? चला, मला पॉईंट माहिती होतं काय? पहिलं बरोबर आहे. चला, मग पहिलं बरोबर असेल तर हे कटा,
बघा हे कटलं, मग मला सांगा या दोन्हीपैकी उत्तर असेल लॉजिक लावायचं. बघा चला बघा आता इथं इच ऑफ द कॅन बघा ऑफेंडर्स, आता इकडे बघा इकडे बघा आता इथं हॅव. आता मला तुम्ही सांगा इकडे लक्षात ठेवायचं, हे इच सोबत आता इकडे बघा हा करता, इथे इच आता इथं नाही का, हा बी करता पण नाही का, हा ऑफ हा प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन येणारा शब्द हा कोण असतो, ऑब्जेक्ट असता. मग वाक्यातला मेन सब्जेक्ट कोण आहे, इच आहे, हे लक्षात ठेवायचा. इच हा कोण आहे, मेन सब्जेक्ट आहे. आणि हा हॅव कोण आहे मग सर, आता इकडे मला सांगा इच हा जर सिंग्युलर असेल, मग मला सांगा इच सोबत समजा सिंग्युलर असेल, मग मला सांगा सिंग्युलर असेल तर हॅव घ्यायचं का हॅव घ्यायचं, तुम्ही सांगा हॅव असतं. इथं हॅव दिलेलं आहे म्हणून वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. मग बी कटलं ना, बी कटलं मग बी कटलं बघा, एक कटलं दोन कटलं तीन होतं तर काय, ए आणि सी करेक्ट. असं लॉजिक लावायचं. सगळं तुम्हाला माहित पाहिजे असं नाही, ऑप्शन होऊन सुद्धा उत्तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येते, हे लक्षात ठेवायचं. हे समजून घ्या बेसिक गोष्टी. आपण बरेच आपल्या सगळ्या गोष्टी माहित असतात असं नाही, फक्त प्रश्न सोडवण्याचे ट्रिक्स आणि माध्यम म्हणजे ना त्याला स्मार्ट कन्सेप्ट या स्मार्ट स्ट्रॅटेजी आपल्यासोबत पाहिजे. हाऊ टू टॅकल द क्वेश्चन हे लक्षात ठेवायचं. प्रश्न ऍक्च्युअली कसा सोडवला पाहिजे ह्यांना अनुषंगाने तुम्हाला ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं. समजते म्हणजे उत्तर बघा द होल ग्रुप ऑफ बघा पेड बघा वॉज, आता हे काय वाक्याचं करतात द होल ग्रुप ऑफ सिंग्युलर आहे, मग ह्याचं उत्तर काय बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. उत्तर काय ह्याचं उत्तर कळलं का, उत्तर काय आलं, ह्याचं उत्तर आहे बघा नो ओनली ए अँड सी इज करेक्ट. लक्षात ठेवा म्हणजे पहिलं आणि तिसरं वाक्य बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अर्थ बघा नो करता सब्जेक्ट म्हणजे सिंग्युलर असेल तर क्रियापद सिंग्युलर, इकडे बघा करता सिंग्युलर, इकडे व्हायचं करता प्लुरल आहे म्हणून क्रियापद आहे प्लुरल, हे लक्षात ठेवायचं. कळलं का लॉजिक. येस चला पुढला क्वेश्चन घेऊया आपण. अशी बेसिक गोष्टी माहित पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. हा नियम लिहितो, हा नियम महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा नियम आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मग कुठलेही पेपर असेल, एसएससी असेल, सीजीएल असेल, आपलं आयबीपीएस असेल, टीसीएस असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, व्हॉट एव्हर, इथं हे तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात ठेवा. हे समजून घ्या. हे स्पॉट वेअरसाठी तुम्हाला बरेच जण मुलं म्हणतात सर आम्हाला स्पॉट वेअर येत नाही. अरे बेसिक गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे बघा, हे लक्षात ठेवा. येस चला पुढला प्रश्न बघा. आता इकडे बघा हा प्रश्न कसा वेगळा विचारलेला आहे, कळला. तर आता इकडे बघा, आता बघा द प्रेझेंट सिम्पल टेन्स म्हणजे असं विचारलं, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेसेस असं विचारलेलं आहे. म्हणजे हा वॉटर कोण झाला, सब्जेक्ट झाला, बरेच हा गिफाई झाला आणि ह्या ऍट ओ डब्ल्यू झाला. तुमचा हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. येस आहे. कसं कळलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बघा येस प्लस V1 किंवा V5 प्लस ओ असतं, हे लक्षात ठेवायचं. ओ हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स, मग हा कोणा V5 आहे. मग त्यानं काय सांगितलं तुम्हाला नेमकं ह्याच्यात काय एक्सप्रेस होतं, या सिम्पल सेंटेन्स मध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये नेमकं काय व्यक्त केलं गेलं आहे ते सांगा म्हटले आपल्याला. मला सांगा आता हे रिपीटेड ऍक्शन आहे का, बघा थांबायचं नका. आयडिया ऑफ कंटिन्युटी आहे का, नाही. कळलं का. हॅबिट आहे का, सवय आहे का, नाही. याचा अर्थ काय, हे सायंटिफिक फॅक्ट आहे ना, लक्षात ठेवा. पाणी हे आता याचा अर्थ काय, पाणी हे 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. मला सांगा कोणतेही पाणी असेल, मला सांगा असं थोडंच आहे. आता लक्षात ठेवा महाराष्ट्रातलं पाणी उकळतं राजस्थानमध्ये उकळलं नाही असं आहे का, नाही. समजतं का मी काय सांगतो. पाणी कुठेही जावा 100 डिग्री उकळलं म्हणजे काय 100 डिग्री सेल्सिअस झालं म्हणजे पूर्ण तापलं ना, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला उकळते असं त्याचा अर्थ, हे लक्षात ठेवायचं. कळला. मग हे काय झालं तुमचं, याचं उत्तर काय द्यायचं, सायंटिफिक फॅक्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर. चला मग याचं उत्तर काय, बनली बी इज करेक्ट. बघा कुठे आहे याचं उत्तर काय, फक्त बी इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट. लक्षात ठेवा. हा रिपीटेड ऍक्शन आहे का, नाही. म्हणजे ऑलवेज नेहमी असं असतं का, नाही. लक्षात ठेवायचं. चला पुढला क्वेश्चन. हा आता बघा हा प्रश्न कशाचा आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. टेन्सचा प्रश्न आहे. ऑफ द वर्ब गिव्हन इन द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. कम्प्लीट द सेंटेन्स असं म्हटलेलं आहे. चला सांगा त्याचं उत्तर काय येऊ शकतं, तुम्ही सांगा. चला मी बाजूला सरकतो, सांगा उत्तर काय येईल. ट्राय करा काय अडचण असेल तर सांगा. बघा चला आलं का, येईल सांगता, उत्तर येईल का. चला नाही आला, ट्राय केलं का कोणी. चला सोपा प्रश्न आहे ना रे बाळांनो. बघा आता काय म्हणलंय, आता माहित आहे इथे क्रियापदाचे ग्रुप वापरायचे आपल्याला. येस चला आता काय कळलं, काही घाबरायचं नाही. द पोलीस आहे, ठीक आहे. आता पोलीस सोबत येतं काय अडचण नाही, शाल बी कॅचिंग बघूया काय काय येतं. पण आपल्याला एक ट्रिक्स आहे, एक हिंट आहे बघा ह्या वाक्यामध्ये, हे कळलं पाहिजे. त्याला सोबत सांगू तुला काय करायचं आहे का. इंग्लिशचा प्रश्न सोडवताना काय करायचं, असं वाक्य दिलं ना, येस. आता इथं सब्जेक्ट बघायचं, येस. इथे क्रियापद बघायचं, येस. दोन्ही सेम आहे. मग या दोघांचं जर पटत असेल तर इथे एक शेजारी कार्यकर्ता असतो आपला, लक्षात आहे शेजारी. त्यानं सांगते हे दोघांचं मत बिघडायचं काम करतोय हा कार्यकर्ता असतो. कळलं का. आता हे नवरा बायको आहेत ना, बरोबर का नाही, पण हा शेजारी आहे.
हा दुसऱ्या दोघांना चुकांना जगू देत नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात जोडी जमू देत नाही, हे आगाऊपणा करतं काहीतरी, असं त्याचा अर्थ. ओके, म्हणजे इथं काय झालं तिकडे बघा, इथं काय झालं बघा, लास्ट नाईट हा शब्द बघा, लास्ट नाईट म्हणजे जर वाक्यामध्ये लास्ट हा शब्द आला, लास्ट, मग लास्ट हा शब्द वापरला जातो कुण्या काळामध्ये हे कळलं पाहिजे. लास्ट हा शब्द नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून माझं इथे सांगा, मग सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय झाला, मग एस प्लस V2 प्लस ओ हा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युला पाठ पाहिजे. मग मला सांगा आता विल कॅच येईल का, नाही. कॅचिंग येईल का, नाही. वुड कॅच येईल का, नाही. हा कॅचचं V2 आहे, तर कॅचचं V2 काय, कॅच आहे, V1 आहे. ह्याचं V2 काय झालं, कॉट, CAUGHT, कॉट म्हणजे V2, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे पोलिसांनी काल रात्री त्या चोरांना पकडले, असं त्याचा अर्थ आहे. ह्याचा अर्थ कळलं की, म्हणजे त्या पोलिसांनी काल रात्री त्या चोरांना पकडले, हे लक्षात ठेवायचं. का नाही कळलं लॉजिक. आता हे तुम्ही करणार कसं ओळखायचं सर, आता लक्षात द्या. जर आता लक्षात द्या, इतर जर आला असता समजा, ओके, एव्हरी डे, एव्हरी मंथ, तर इथं हा क्रियापद V1 आला असता किंवा V5 आला असता, लक्षात ठेवायचं. साधा अर्थ मागला, इथं लास्ट आला हा शब्द आला ना, लास्ट आला म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, आणि सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं, हे कळलं पाहिजे. क्लिअर, समजते का. बघा मी कॉन्सेप्ट काय सांगतो तुम्हाला, हे का नाही हे कळलं पाहिजे, ऑप्शन बाकीचे ऑप्शन का नाही हे पण कळलं पाहिजे, हे लक्षात घ्या. येस, चला पुढला क्वेश्चन. आता हा प्रश्न कुठला आहे बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आहे. सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा लक्षात ठेवा, एकदम सोपा प्रश्न आहे. सांगा हे याचं उत्तर सांगता येईल का, चला करा. काय याचं उत्तर काय येईल, आलं उत्तर. चला मी सांगतो आता बघा, सोपा आहे. आता हा टेन्सचा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच माहित पाहिजे बघा. आता लक्षात द्या. आता बघा हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे. आता द मॅन वॉज कमिंग हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, हे लक्षात द्या. प्रेझेंट कंटिन्युअस, सॉरी प्रेझेंट पास्ट टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स वाक्य. बघा हा यस प्लस, इकडे बघा यस प्लस वॉज किंवा वेअर प्लस V4 आहे, म्हणजे हा कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला म्हणजे इनडायरेक्ट स्पीच काय होतं, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ह्याचं उत्तर होतं बरं का, हे लक्षात. आता नियम आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे, म्हणजे काय आता ह्याच्यामध्ये नियम असतो बघा. मग ह्याच्यामध्ये चेंजेस इन मोड्स असतात, काही शब्दामध्ये बदल असतो, काही काळामध्ये बदल असतो, हे लक्षात द्यायचं. म्हणजे काय, जर नीट आहे का रिपोर्टिंग स्पीच मध्ये म्हणजे 5 नंबर मध्ये नीट आहे का, जर साधा वर्तमान सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच काय होतं, सिंपल पास्ट टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं. पण इथं काय दिलं तुम्हाला, द मॅन वॉज म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर काय होतं बघा, बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग इथे येईल काय, हा नाही. हॅड प्लस बीन पाहिजे आपल्याला, मग इथं बघा हॅड आहे का, इथं हे उत्तर नाही. वॉचचा संबंध नाही, याचं उत्तर काय, ही सेड दॅट द मॅन हॅड बीन कमिंग, याचं उत्तर हे आहे. आता हे नियम असतो बघा, नियम आहे. आता हा कुठला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा नियम, हे लक्षात ठेवायचं. कळलं लॉजिक, यस लिहून घ्या, लिहा व्यवस्थित लिहा. प्रश्न कळला का, हे सर सगळं ओव्हरऑल तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे, ह्या अनुषंगाने आपलं हे सिरीज आहे, लक्षात ठेवायचं. समजलं का, यस. चला कळलं लॉजिक, यस. उत्तर आला. पुढला कार्यक्रम बघा, पुढला क्वेश्चन. हा आता इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आहे. सांगायचं उत्तर काय आता, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड, बघा वी वेअर हॅव्हिंग लंच म्हणजे आम्ही जेवण करत होतो, असं त्याचा अर्थ लक्षात. आम्ही जेवण करत होतो किंवा खात होतो. हा कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. माहिती उत्तर काय, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, लक्षात आहे. मग परफेक्ट म्हणजे की हॅड आला पाहिजे, बीन आले पाहिजे, लक्षात ठेवा. विलचा संबंध आहे का, नाही, लक्षात ठेवा. वेअर हॅव्हिंग येईल का, जसं तसं येईल का, नाही. बदल होतो, हा अर्थ काय संबंध आहे तर सांगा, हे उत्तर नाही. ह्याचं उत्तर आहे ही सेड दे हॅड बीन हॅव्हिंग लंच, ह्याचं उत्तर हे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे बघा, लक्षात आहे. ह्याचा नियम असतो, लक्षात आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट,
पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असतं, हे लक्षात आहे. प्रश्न समजला का आहे? यस. चला बघा, ते बाकीचं काय आलं नाही हे पण कळलं पाहिजे, बाकीच्या ऑप्शन मध्ये आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे. चला तुला कन्सेप्ट काय बघा आता. फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचा प्रश्न टाकलेला बघूया आपण, म्हणजे थोडं बेसिक तुमच्या काही लक्ष कसं आहे बघा. काही ग्रामरचे 4-5 प्रश्न आहेत लक्षात ठेवा, वोकॅबचे आहेत, शब्दसंग्रह आहेत, मग लक्षात ठेवा, अँटोनिम्स आहेत, सिनोनिम्स आहेत, वन वर्ड आहे, स्पेलिंग एरर आहेत, असे प्रश्न आहेत टोटल लक्षात. सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे, असे तुमचे 20-25 क्वेश्चन आपण हे सुरू केले लक्षात आहे. ओके, घेतोय आपण. आता इकडे बघा, विल फेल. ओके लक्षात, विल फेल आहे. आता विल असेल तर काय येईल क्वेश्चन टॅग? विल येईल का? नाही. वुड येईल का? नाही. ओंट दे, कळलं का? विल नॉट लक्षात द्यायचं होतं काय? दे विल फेल, ओंट दे. ओंट दे, लक्षात द्या, ओंट दे असतं हा क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग काय असतं बघा, विल प्लस नॉट ओंट करायचं नाही, विल प्लस नॉट विलंट करायचं नाही, ह्याचं असतं ओंट असतं, ओंट, हे लक्षात ठेवा. ह्याचं काय? ओंट दे असतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे बरं काय, लक्षात ठेवायचं. इथं बघा विल नॉट दे चुकलं, मग आता सी इज करेक्ट ना, मग हा गेला, हा गेला, हा गेला, फक्त हा बरोबर. लक्षात, ओनली सी इज करेक्ट, लक्षात ठेवायचं. कळलं? क्वेश्चन टॅग काय असतं आता नाही बघा. जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह, जर वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो, हे लक्षात ठेवायचं. हे रिव्हर्स चालतं बरं का, हे लक्षात घ्या. क्वेश्चन टॅग हा रिव्हर्स चालतो. जर स्टेटमेंट गिव्हन सेंटेन्स हॅज पॉझिटिव्ह, देन क्वेश्चन टॅग विल बी काय असेल? पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. चला लिहा लवकर. कळा कन्सेप्ट? यस. पुढलं वाक्य बघा. आता हा प्रश्न तुमच्यासाठी एकदम आयबीपीएस पॅटर्न टाइप मधला आहे बघा, लक्षात ठेवा. एकदम आयबीपीएस पॅटर्न. आता बघा तुम्ही म्हणता ग्रामरच असतं का, असं पण असतात क्वेश्चन बघा. म्हणजे तुम्हाला फक्त ग्रामरच असतं असं नाही, तुम्हाला सेंटेन्स रिअरेंजमेंट असेल, पॅराजम्बल असेल, वर लक्षात आलं का. नंतर काय अँटोनिम्स असतील, सिनोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा स्पेलिंग एरर असेल, लक्षात ठेवायचं. स्पेलिंग एरर असतं, ओके लक्षात ठेवा. तो प्रश्न सुद्धा आपल्याला दाखल करता आला पाहिजे. इकडे बघा आता काय म्हणजे त्यांना 4 वाक्य दिलेले बघा ना. अरेंज द अबोव सेगमेंट्स इन देअर राईट सिक्वेन्स टू मेक द मोस्ट अप्रोप्रिएट द मिनिंग सेंटेन्स, असं म्हणलेलं आहे. आता एक सोपं सांगतो तुम्हाला. आता मला सांगा, शक्यतो वाक्याची सुरुवात कशाने होते मला सांगा. वाक्याची सुरुवात कशाने होते? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ओडब्ल्यू होतं का नाही शेवटी, समजून घ्या. म्हणजे वाक्याची सुरुवात मला सब्जेक्ट नाही पाहिजे, मग सब्जेक्ट म्हणून कोण कोण येतं कळलं पाहिजे. नाऊन येतं किंवा प्रोनाऊन येतं, लक्षात ठेवा. जेरंड येतो, इन्फिनिटी येतो. बघा आता मला सांगा, सम काइंड आता डायरेक्ट बघा टू बी असेल का, हे वाक्य सुरुवात होणार नाही. मेनी ऑफ कन्सिडर असेल का, नाही. मग वाक्याचा सब्जेक्ट बघा, बी हा सब्जेक्ट आहे, यस. 2 नंबर पहिल्यांदा पाहिजे, 2 नंबर पहिल्यांदा पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग मला सांगा 2 नंबर पहिल्यांदा पाहिजे, हे गेला, हे गेलं, मग दोन्हीपैकी उत्तर आहे. समजलं का आता? मग आता बघा, मग पुढे काय येईल सांगा आता. वी फाइंड दॅट, कळा काय येईल आता दॅट. मग मेनी ऑफ द, बघा असं डायरेक्ट येईल का? वी फाइंड दॅट मेनी ऑफ अस, नाही ना. वी काइंड दॅट सम काइंड ऑफ वर्क, हे लक्षात ठेवायचं. माहिती काय येईल ह्याच्यानंतर? काय 2 नंतर काय येईल? 1. 2 नंतर 1 पाहिजे, 2 नंतर 1 कुठे आहे? 2 नंतर 1, 2 नंतर 1 कुठे आहे? बघा 2 नंतर 4 आहे डायरेक्ट, कळलं का? माहितीचं उत्तर काय? 2 नंबर, हे लक्षात ठेवायचं असं. मग बाकीचं बघा, मग दॅट आलं, नंतर काय येईल? मेनी ऑफ अस कन्सिडर इट ॲज इन्सल्ट टू बी द सीन डुईंग, हे लक्षात ठेवायचं. कळते? म्हणजे हे वाक्याचा तुम्हाला हे कळलं पाहिजे. पॅराजम्बल सोडवताना तुम्हाला वाक्याची सुरुवात कशाने झाली हे कळलं पाहिजे. पहिली गोष्ट समजून घ्या, मी काय सांगतो तुम्हाला. प्रश्न सोडवताना वाक्य कसं आलं हे कळलं पाहिजे. चला लक्षात आलं का? येस. दुसरं वाक्य बघा आता नेक्स्ट. सेम तसंच आहे. व्हाईट आर पेंटिंग मेनी पीपल दिस डेज देअर हाऊसेस. काय म्हणले? चूज द करेक्ट ऑर्डर ऑफ द वर्ड
टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण वाक्य बनवा. वाक्यांचे शब्दांचे लक्ष खाली वरी झालेले आहेत असं म्हणणं त्यांचं. म्हणजे काय येते सुरुवातीला असं म्हणणं आहे त्यांचं. वाक्य वाचा व्यवस्थित. तर मी सांगतो कसं ओळखायचं आता ऐका. आता इकडे बघा व्हाईट आर पेंटिंग. आता पेंटिंग हा शब्द येईल का आधी नाही. म्हणजे पहिल्यांदा काय पाहिजे बघा मेनी पीपल हा सब्जेक्ट वाक्यात सुरुवात कसं लक्षात ठेवायचं. सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणलं की एस प्लस व्ही प्लस ओ डब्ल्यू हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे एस सुरुवातीला आला पाहिजे. एस म्हणजे काय सब्जेक्ट आला पाहिजे. मला दीज डेज देअर हाऊसेस विल असं नाही. वाक्यात सुरुवात मला कशाने पाहिजे लक्षात ठेवायचं. मेनी पीपल म्हणजे हा सी पाहिजे बघा. सी हा सुरुवातीला पाहिजे बरं का. मेनी पीपल लक्षात ठेवा. मग मेनी पीपल कुठे इथं आहे का नाही. इथं आहे का इथं नाही. मग इथं बघा इथं बघा सी आलं इथं सी आहे इथं दोन पैकी एक. आता इथं बघा बी अगोदर येतं का ए अगोदर येतं लक्षात ठेवायचं. वाईट आता मला सांगा मेनी पीपल वाईट कसं येईल असं डायरेक्ट शब्द येईल का रे नाही. म्हणजे उत्तर काय मेनी पीपल्स बघा लक्षात ठेवा आर पेंटिंग. म्हणजे सीच्या नंतर बी पाहिजे. सीच्या नंतर बी आलेला आहे लक्षात ठेवा. नंतर ई काय येईल देअर हाऊसेस नंतर वाईट दीज डेज ह्याचं उत्तर आहे एक नंबर. वाक्याचं मिनिंग बघा ना. हे वाक्य कसं बनतं मला लक्षात ठेवा. इकडे बघा आता मेनी पीपल मला सांगा मेनी पीपल करता लिहिल्यानंतर तुम्ही सांगायचं मेनी पीपल लिहिलं ना मला इथं क्रियापद पाहिजे ना. इज पाहिजे किंवा आर पाहिजे किंवा हा पाहिजे लक्षात ठेवा. मग दुसऱ्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा बरं. आर हा बी हा कुठे आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये इथं आहे का इथं आहे का बी नाही. इथे बी आहे का नाही. इथे बी आहे का नाही. ह्याचं उत्तर हे असं लक्षात ठेवायचं. सिंपल. पुढे माहित असेल असं नाही. पुढे तुम्हाला एखाद्या शब्दाचा मिनिंग नाही कळला तर तुम्हाला कर्ता आणि क्रियापदाचा संबंध जुळला पाहिजे. कर्ता आणि क्रियापदाची जोडी जुळली की तुम्हाला उत्तर सोपं जाते एकदम. हे लक्षात ठेवा. हे असं लक्षात ठेवायचं पॉईंट हा लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर काय झाल्याचा एक नंबर झाला बरं का. हे लक्षात ठेवा. समजते का मी काय सांगतो तुम्हाला. हे कळलं पाहिजे तुम्हाला. उत्तर कसं काढायचं प्रश्न कसं सोडवलं जातं हे कळलं पाहिजे तुम्हाला. हे लक्षात घ्या. चला लिहा लिहून घ्या. प्रश्न सोडवला का मी कसं कळलं का तुम्हाला. लिहा समजला पॉइंट. आला कन्सेप्ट लक्षात. चला पुढला क्वेश्चन बघा. हा आता काय विचार आहे तुम्हाला. चूज द वर्ड विच ऑपोजिट इन द मिनिंग ऑफ द पेंटी. या शब्दाचा तुम्हाला ऑपोजिट शब्द विचारला. पेंटीचा अर्थ विचारायला पेंटी. आता तुला हे कसा शब्द आहे हे टॉपिक कशा जवळ तुम्हाला शब्द अर्थ माहित पाहिजे. पेंटी म्हणजे काय. पेंटीचा अर्थ काय आता काय लिहून घ्या. प्लेंटी म्हणजे काय अफाट किंवा भरपूर प्रमाणात. भरपूर हा लक्षात द्यायचं. लक्षात भरपूर पेंटीचा अर्थ अफाट भरपूर हे शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. माहिती काय म्हणलं त्यानं अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द. मग प्रायव्हेट येईल का खाजगी नाही. चिप म्हणजे मुख्य असं त्याचा अर्थ नाही. लोअर म्हणजे खाली असं त्याचा अर्थ आहे. स्कार्सिटी म्हणजे काय दुर्मिळ असं त्याचा अर्थ आहे बघा. क्वचित मला सांगायचा मग भरपूरचा विरुद्धार्थी आहे का नाही. प्रायव्हेट म्हणजे खाजगी. बघा मिनिंग बघा आता प्रश्न या आयोगाचे प्रश्न आहे सगळे. ह्याचं उत्तर काय 2 नंबर कळलं का. मिनिंग लावा. जरी एखादं नाही कळलं तिकडे बघा. ह्याचा मला उत्तर माहित नाही काय करायचं सांगतो तुम्हाला. बघा ह्याचा मग प्लेंटीचा अर्थ काय आता मला सांगा. प्रायव्हेट खाजगी बरं. चिप म्हणजे मुख्य त्याचा काय संबंध नाही. लोअर म्हणजे खालचा. ह्या दोन्ही कंपनीचं स्कार्सिटी म्हणजे दुर्मिळ. थोडं मिनिंग माहित पाहिजे. हे कळलं तुम्हाला समजलं पाहिजे. कळलं हे अर्थ कसं काढायचं समजला प्रश्न. असे काही प्रश्न असतात की कसे सोडायचे हे कळलं पाहिजे आपल्याला आधी. हे लक्षात घ्या. अभ्यास सगळेच करतात पण परीक्षा सगळेच पास होतात का नाही हे लक्षात ठेवा.
काहीतरी वेगळं स्किल पाहिजे तुमच्यामध्ये, प्रश्न सोडवण्यासाठीचं स्किल असणं गरजेचं आहे. फक्त अभ्यासाच्या जोरावर आपण प्रश्न पेपर काढू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न बघा आता, सांगा आता हा येईल तुम्हाला प्रश्न. आता हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे बघा. बघा त्यानं काय केलंय, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये विचारलेला आहे. चला आता हा प्रश्न तुम्ही ऐकला असेल बघा. चूज द करेक्ट वर्ड ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. बघा, फेवर बाय अ पर्सन इन हाय ऑफिस टू हिज किंवा हर रिलेटिव्ह. आता नेपोटिझम म्हणजे काय असतं, नेपोटिझम असतं बघा. नेपोटिझम म्हणजे काय असतं तुम्हाला लक्षात ठेवायचं. किंवा फेवरेटिझम म्हणजे तुमच्या नातल्या वशिलेबाजी, वशिलेबाजी ह्या टाइप मध्ये वशिला लागून जे लावलं जातं वशिलेबाजी, वशिलाबाजी समजलं का. ट्रान्सफर म्हणजे काय असतं, पारदर्शकता, पारदर्शक. आता फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय, समाजसेवक, समाज ज्याचे प्रिय असं, समाज विषयी प्रेम असलेला. बघा, समाजाविषयी प्रेम असलेला, हे लक्षात आहे. प्रेम असलेला, प्रेम लक्षात. आणि युजुअर असं म्हणजे काय असतं, सावकार, सावकारी म्हणजे एक प्रकारचा असतो ना, सावकार असतो त्या टाइप मध्ये. मला सांगायचं काय, नेपोटिझम म्हणजे काय वशिलेबाजी, वशिलेबाजी म्हणजे आपले रिलेटिव्ह असतात. नेपोटिझम म्हणजे काय म्हणजे तुमचा गॉडफादर म्हणतो आपण, लक्षात ठेवा. समजा एखादा माणूस असेल म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये चांगल्यात, लक्षात ठेवा. म्हणजे आता चित्रपट सृष्टीमध्ये तुमचा एक कोणतरी ओळखीचा आहे चांगला, मग तो तुम्हाला त्या पिक्चर मध्ये ते कामाला लावतो, बरोबर नाही. मग तुम्ही कसं तुमच्या त्या ओळखीमुळे लागलात ना, मग त्याला म्हणतात नेपोटिझम, हे लक्षात ठेवा. क्लिअर, हे लक्षात ठेवा. कळला प्रश्न. तर दुसरा प्रश्न बघा. चूज द करेक्ट वर्ड ऑफ द गिव्हन अंडरलाइन. द कंप्लायर ऑफ द डिक्शनरी इज कॉल्ड ॲज. कंप्लायर, कंप्लायर केलं सर डिक्शनरीला, काय म्हणणार ह्याला, काय म्हणणार, कंप्लायरला काय म्हणणार. द कंप्लायर लक्षात ठेवायचं ऑफ अ डिक्शनरी इज कॉल्ड ॲज. सांगा, स्टेनोग्राफर म्हणणार का, डिक्टोग्राफर म्हणणार का, कार्टोग्राफर म्हणणार का, लेक्सिकोग्राफर म्हणणार. सांगा, लेक्सिकोग्राफर म्हणू शकतो का आपण, काय म्हणतो सांगा. लेक्सिकोग्राफर म्हणजे काय, वन हुज कंप्लाय द डिक्शनरीज. शब्दकोश करणारा, शब्दकोश करणारा लेक्सिकोग्राफर. लक्षात. स्टेनोग्राफर नाही, डिक्टोग्राफर नाही, कार्टोग्राफर नाही. लक्षात ठेवायचं उत्तर काय, 3 नंबर, 3 नंबर. लक्षात ठेवायचं उत्तर काय आलं, 3 नंबर. डिक्टोग्राफर म्हणजे भाषण नोंदवणारी यंत्रे, लक्षात ठेवा, व्यक्ती. नकाशाकार, कार्टोग्राफर म्हणजे नकाशा बनवणारा, मॅपिंग करणारा, टू क्रिएट मॅप, मॅप तयार करणारा. लक्षात आहे, मॅपचा संबंध नाही. द कंप्लायर ऑफ डिक्शनरी इज कॉल्ड ॲज अ लेक्सिकोग्राफर, लेक्सिकोग्राफर. हा लक्षात ठेवा, कळलं. चला पुढला क्वेश्चन बघा. आता बघा, द वर्ड विच मीन्स वॉट, अ सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट बाय अ लार्ज नंबर ऑफ ऑफिशियल्स हू आर नॉट इलेक्टेड. करेक्ट, लक्षात आहे, इलेक्टेड. करेक्टली स्पेल ॲज अ, लक्षात ठेवा, ब्युरोक्रसी. ब्युरोक्रसीचा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. बरं, ब्युरोक्रसी स्पेलिंग काय, ब्युरो, चोख, हे लक्षात ठेवायचं. ब्युरोक्रसी, ब्युरो, ओ नसतं, ओ नसतं, ओ नसतं त्याच्यामध्ये. बघा हे स्पेलिंग कसं करायचं, BURE, बरे, AURE, बरं आहेस का तू, अरे अरे अरे, आणि क्रसी, CRCY. ब्युरोक्रसी म्हणजे 2 नंबर, 2 नंबर. ओनली बी इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट. मग 2 नंबर उत्तर आहे, 2 नंबर उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. मग हा बी कुठे बघायचं, जे ठिकाणी दिले का, बी ठिकाणी दिले का, सी ठिकाणी दिले ते बघायचं बरं का. उत्तर जर काढलं तर दुसरीकडे चूक टिक कर चाल, त्याला सिली मिस्टेक म्हणतात, लक्षात ठेवा.
चला लिहा लिहा, लिहून घ्या, लिहून घ्या. हा प्रश्न स्पेलिंग साठी विचारलेला बरोबर भरपूर. चला लिहा. चला लिहिलं का? घ्या नेक्स्ट क्वेश्चन सोडा. चला चला आता याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. खालीपैकी कोणते शब्द हे बरोबर आहेत असं विचारलेला होता प्रश्न. लक्षात ठेवा, आता आलेला प्रश्न आहे, असं नाही. हा प्रश्न एकदम इझी आहे प्रश्न, लक्षात ठेवा. कमिटमेंट, एंटरप्रेन्योर, नंतर गॅरंटी, सुपरवायझर. चला वेळ आला का? याचं उत्तर काय येईल रे? काय याचं उत्तर सांगा. कमिटमेंट काय? कमिट मध्ये काय? कमिटमेंट डबल टी नसतं बघा, डबल टी नसतं, डबल टी नसतं. कमिटमेंट बघा, COMMITEMT, डबल एम येणार नाही तर लक्षात. डबल टी मला TIM लक्षात आहे. एंटरप्रेन्योर, आता लक्ष द्या. कमिटमेंट असेल, एंटरप्रेन्योर असेल आणि गॅरंटी सगळे सेम आहे. इथे बघा सुपरवायझर स्पेलिंग बघा, सुपरवायझर OR असतं, इथे ER दिले मग हे चुकलं, मग एक नंबर होतं, एक नंबर. स्पेलिंग लक्षात ठेवा. कमिटमेंट स्पेलिंग लक्षात ठेवा. बरेच जणांना इथे डबल टी वाटतं, लक्षात ठेवा. कमिटमेंट म्हणजे COMM असतं, COMMIT असतं, बरोबर का नाही? डबल एम असतं आणि टी असतं, लक्षात ठेवायचं. डबल एम नसतं, डबल टी नसतं. कळतं लॉजिक? आणि सुपरवायझरचा शब्द लक्षात ठेवायचा, AR नसतं किंवा ER पण नसतं, लक्षात ठेवा. काय असतं? OR हे लक्षात ठेवा. OR असतं बरं का, हे लक्षात घ्यायचं. चला पुन्हा क्वेश्चन. हा बघा, अ पर्सन हू इट्स टू मच म्हणजे प्रमाणापेक्षा एखादा व्यक्ती खात असेल त्याला काय म्हणतो आपण? चूज द राईट सबस्टिट्यूशन ऑफ द टू द वर्ड किंवा फ्रेज. ओमनिवोरस, सेन्सुलेस्ट, रिव्हल, लक्ष द्या. ग्लुटन म्हणजे काय सांगा, त्याचं उत्तर काय? ग्लुटनचा अर्थ लिहा. खादाड व्यक्ती होतो आपण ह्याला. एखादा खादाड व्यक्ती लक्षात ठेवा. रेग्युलर म्हणजे काय बघा? रेग्युलर म्हणजे अतिउत्साही. आणि सेन्सुअलिस्ट म्हणजे काय बघा ना? अ पर्सन बघा डिवोटेड टू द फिजिकल स्पेशली द सेक्शुअल प्लेजर म्हणतो ना आपण, लक्षात. विषयासक्ती. आणि ओमनिओर म्हणजे काय असतं? सर्वभक्षी म्हणतो आपण. वन हू इट्स एव्हरीथिंग, सर्वभक्षी. हा पॉइंट लक्षात ठेवा. अतिउत्साही असेल, कळलं लॉजिक? लक्षात आलं का? ट्रेव्हलर म्हणजे अतिउत्साही हा शब्द बघा, उत्साही. समजून घ्या कन्सेप्ट काय. ओमनिवर्स म्हणजे सेक्शुअल प्लेजर मध्ये त्याला. खादाड व्यक्ती आहे, खादाड.
खाणारा व्यक्ती मग काय ग्लुटन, हे लक्षात ठेवायचं. अर्थ कळा की लगेच आपल्याला उत्तर कळतं पाहिजे, हा लक्षात ठेवा. चला पुढला क्वेश्चन काय. चूज द वर्ड विच मोस्टली यूज क्लोजली फिट द डेफिनेशन. अ पर्सन अगेन्स्ट हुम लीगल ऍक्शन इज इन्स्टिट्यूटेड. लक्षात ठेवायचं. काय याचं उत्तर बघा, सांगा. बघ आता ह्याला म्हणतात डिफेंडंट म्हणजे काय, न्यायाचा आरोपी, आरोपी प्रतिवादी न्यायाची. लक्ष, डिफेंडंट म्हणजे काय लिहून घ्या. तर एक नंबर, याचा अर्थ कळला पाहिजे बघा ना. आरोपी म्हणा, प्रतिवादी म्हणा, आरोपी किंवा प्रतिवादी. पक्षकार, पक्षकार. अपिलंट म्हणजे काय, दाद मागणारा, दाद न्यायालयात दाद मागणारा, दाद मागणारा. दाद मागणारा. डेपोनेंट म्हणजे काय, शपथेवर साक्ष देणारे व्यक्ती, शपथेवर साक्ष देणारा व्यक्ती, शपथेवर साक्ष देणारा व्यक्ती, साक्ष देणारा व्यक्ती, हे लक्षात ठेवायचं. समजते का पॉईंट, हा लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक शब्दाचा तुम्हाला काय मिनिंग कळला पाहिजे, तेव्हा त्याचा आपल्याला अर्थ लॉजिक लावता येतं. कळलं लॉजिक म्हणजे तेव्हा कमीत कमी ऍटलिस्ट त्याचा तुम्हाला मिनिंग तर माहित पाहिजे, ह्याचा मिनिंग काय, त्याचा मिनिंग काय, तुम्हाला आपल्याला सोपं जातं, एकदम इझी जातं, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर, लक्षात ठेवा. तो तर डिफेंडंट आहे, लक्षात ठेवायचं. हा, आता हे सुद्धा असंच वाक्य तुम्हाला वापरलंय. री बघा, अरेंज द सेगमेंट गिवन बिलो इन द राईट सिक्वेन्स टू मेक द मोस्ट अप्रोप्रिएट अँड मिनिंगफुल सेंटेन्स. सोपं आहे, सांगा आता. सांगा सांगा, काय लिहायचं उत्तर. चला काय लिहायचं होतं बघा बरं. आता बघा, इट वॉज नोटीस दॅट, वाक्य सुरुवातीला नाही असं होणार नाही. सम ऑफ द स्टुडंट्स, बरोबर नाही, स्टुडंट्स टू सॉल्व द मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, लक्षात ठेवायचं. ओके, नंतर काय येईल, while listening the music it was noticed that, असेल का दॅट शेवटी नाही, बी हा शेवटी नाही येणार, लक्षात ठेवायचं. काय लिहायचं होतं सांगा, सांगा तुम्ही सांगा. उत्तर काय येईल. चला ह्याचं उत्तर काय येईल. इट वॉज नोटीस दॅट, लक्षात ठेवायचं. सम ऑफ द स्टुडंट्स, लक्षात ठेवा.
चला लक्षात आला. चला चला समजलं हे. 4 नंबर येईल का बघा बरं. बी इट वॉज नोटिस दॅट. ओके व्हाईल बघा लक्षात आहे. नोटिस दॅट व्हाईल बरोबर आहे म्हणजे 2 नंबरचं उत्तर यायचं 2 नंबर लक्षात ठेवा. ओके चला पुढला क्वेश्चन बघा. आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य लक्षात ठेवायचं. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे हे लक्षात घ्या. माझं एकदम सोपं आहे बघा. वेअर डू यू म्हणजे हा प्रश्न आता इनडायरेक्ट स्पीचच्या म्हणजे कनेक्टिंग वर्ड तोच पाहिजे बघा. हे आस्क्ड हे वाक्य चुकलं. हे आस्क्ड मी बर इथं वेअर आला इकडे वेदरचा काही संबंध नाही. क्वेश्चन्स मी अबाउट वेअर बघा आता लक्षात ठेवा. आता हे कुठला टेन्स आहे बघा. साधा वर्तमान काय साधा भूतकाळामध्ये वाक्य पाहिजे. साध्या भूतकाळामध्ये वाक्य पाहिजे. क्वेश्चन म्हणजे विचारणे आस्क मी ही आस्क मी बघा. वेअर आय वॉन्टेड भेटू आहे टू गो नाऊचं देन पाहिजे. नाऊचं देन अबाउटचा काय संबंध आहे बघा ना लक्षात ठेवायचं. माहिती उत्तर काय ओनली बी इज करेक्ट येईल ना. बी आणि डी बरोबर. बी आणि डी बी होऊ शकतं याचं उत्तर बघा. बी आणि डी ही नोटीस बघा. क्वेश्चन द्या बघा मी अबाउट वेअर हे वॉन्टेड टू द गो देन हे लक्षात. म्हणजे ऑप्शन नुसार जर पाहिलं तर बी आणि डी चं उत्तर आहे लक्षात ठेवा. समजतंय. ऑप्शन नुसार जर गेला आपण तर दोन बोथ आर करेक्ट लक्षात ठेवा. क्लिअर लक्षात ठेवा. हे बघा आता त्यांना काय म्हणलंय आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट बघा. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय पाहिजे वाक्यामध्ये. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बघा वाक्य कुठं आहे लक्षात आलं का. एस प्लस हॅड बघा हे वर्क आहे. हॅड पाहिजे बस 4 अक्षर 4. कारण याचा फॉर्म्युला काय बघा पास्ट परफेक्ट टेन्स कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ओ हे लक्षात ठेवायचं. V4 प्लस ओ एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस बघा हे लक्षात ठेवा. सिंपल. त्यांना साधा प्रश्न विचारला तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं वाक्य कोणतं असं विचारा म्हणलंय. ओळखा म्हणले आपल्याला ते सेकंदात कळलं पाहिजे. याच्यासाठी तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे हे लक्षात ठेवा. टेन्सचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. यस कळलं लॉजिक लक्षात आलं का बाळांनो. येस लक्षात आला. तर अशा प्रकारे आपलं आजचं लक्षात ठेवा सेशन. कळलं का लॉजिक. हे प्रश्न कळले तुम्हाला. चला हे समजलं बाळांनो. म्हणजे हे असे प्रश्न होते तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कशा टाईप मध्ये विचारलं ते बघा तुम्हाला. म्हणजे प्रश्न कोण्या टॅकलनं आपल्याला म्हणजे IBPS पॅटर्न मध्ये लक्षात ठेवा. अँटोनिम्स वर प्रश्न असतात. सिनोनिम्स वर प्रश्न असतात लक्षात ठेवा. मध्ये कमी असतात लक्षात ठेवा. ग्रामरवर प्रश्न असतो एखादा तुमचा चेंज व्हॉइस असेल किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल. क्वेश्चन टॅगचा प्रश्न एखादा टाकतात तुम्हाला किंवा तुम्हाला चूज द करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स हे प्रश्न असे विचारतात हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे. लक्षात मग हे हा लक्षात ठेवायचा. हे वाक्य बघा ज्या वाक्यामध्ये सांगितलं तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब असतो अग्रीमेंट असतो ते वाक्य कसे असतं सांगितलं की तुम्हाला. क्लिअर लक्षात येते का पॉईंट. मग हे कोणत्या प्रकारचे वाक्य असतात हे वाक्यांचे प्रकार काय त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा असते लक्षात ठेवायचं. म्हणजे काय सिंपल टू कंपाऊंड करा. कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करा. कॉम्प्लेक्सचं सिंपल करा. ह्याच्यासाठी तुमचं बेसिक गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं. समजते मी काय सांगतो तुम्हाला. म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे. मग ह्याच्यानुसार आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा थोडं बेसिक गोष्टी आणि तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच सुद्धा माहित पाहिजे. पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय दिलेला शब्द तो नाऊन आहे का प्रोनाऊन आहे का ऍडजेक्टिव्ह आहे का वर्ब आहे का ऍडवर्ब आहे का कंजंक्शन आहे का प्रिपोजिशन आहे यांचे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो बेसिक वर. तुम्हाला एखाद्या शब्दाला अंडरलाईन करतात आणि तुम्हाला माझा आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच द गिव्हन अंडरलाईन वर्ड असं विचारतात तुम्हाला. दिलेल्या अधोरेखित शब्दाची जात ओळखा असा प्रश्न असतो तुम्हाला. ह्याच्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहित पाहिजे. नाउन काय असतं प्रोनाउन काय असतं जे ऍडजेक्टिव्ह काय असतं प्रोनाउन कोणते असतात सब्जेक्ट प्रोनाउन कोणते ऑब्जेक्ट प्रोनाउन कोणते हे माहित पाहिजे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न असतात लक्षात ठेवा. हे सिंपल गोष्टी. येस
लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे आपला हा लक्षात ठेवायचा. ह्या होणाऱ्या इंग्लिशचा आपण थोडं आयबीपीएसच्या पॅटर्न माध्यमातून जे आपले प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपल्याला हे प्रश्न आपण इथे घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवायचं. ओके. आता ह्याच्यामध्ये अँटोनिमचे बी प्रश्न असतात, कधी कधी सिनोनिम्स असतात. लक्षात ठेवा. कधी कधी कसं असतं त्यांच्यावर आहे, कधी कधी पॅराजम्बलचे 2-3 प्रश्न असतात. लक्षात आलं का? नंतर तुम्हाला कधी कधी स्पॉट बेअरर असेल, फाइंड द करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स असतील, या अनुषंगाने असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? लक्षात आला? म्हणजे लक्षात ठेवा, इंग्लिशचा अभ्यास करताना थोडं बेसिक प्लस टेन्सचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न असतात हे पण लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न नेमकं कुठे विचारला ते तुम्हाला फोकस एरिया माहित पाहिजे. त्या अनुषंगाने आपण हे 20-25 क्वेश्चन आपण इथं आपले हे घेण्याचा प्रयत्न केलेला. लक्षात ठेवा की ओव्हरऑल तुम्हाला जाताना परीक्षेला की तुम्हाला नेमका प्रश्न टॅकल कसा करायचा हे पण कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. ह्याच्यातून तुम्हाला एकदम सोपं आणि एकदम इझी पद्धतीमध्ये गेलेलं आहे. लक्षात आलं का? हे आपण सेशन घेण्यात आलेलं आहे. यस, ठीक आहे. चला, समजलं बाळांनो? यस. तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया. ओके, चला, धन्यवाद.